करा तुम्हाला काय करायचं माझ्या एका मुलीला नाही सर्वच बापाच्या मुलीला नाही मिळाला पाहिजे. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला तर हे सगळं टळलं असतं. टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता ओगलेच्या निधनानं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. या प्रकरणानंतर आता तिच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केले. संचितावर मनोरंजन क्षेत्रात मानसिक दबाव आणि छळ होत होता असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आलाय. मात्र या आरोपांची सत्यता अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पोलीस या सर्व बाबींचा तपास करतायत. नेमकं काय म्हणाले कुटुंबीय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. संचिता ओगलेच्या निधनानंतर कुटुंबियांचा आक्रोश समोर आलाय. माध्यमांशी बोलताना संचिताच्या मावशींनी गंभीर आरोप करत संचिताला काही गोष्टींचा मानसिक त्रास होत असल्याचा दावा केलाय. इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला तर हे सगळं टळलं असतं. आणि जे पण इंडस्ट्रीत माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे कुठे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना मुलीला आमच्या न्याय मिळाला पाहिजे. बसते अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता मेंटली. पैसे वगैरे मागणं हे ते किंवा नाही दिले तर बोलणं वगैरे थोडस होतं चालू होतं. ते सगळं त्या सगळ्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्याशी चर्चा नाही केली ना. तेच तर आहे. मैत्रिणींशी वगैरे बोलत असेल पण मैत्रिणी एवढं कॉन्टॅक्ट झाला नाही मैत्रिणीशी. पण मोस्टली तिला हेच एक कुणीतरी तिला टॉर्चर करत होते. ज्याचे को स्टार जे आहेत ते ते पोलिसच इन्व्हेस्टिगेशन करतील. सगळं भेटेल मोबाईल मधनं वगैरे. माझं प्रशासनाकडून हेच आहे की संचिता सारखं अजून पुन्हा बरोबर होऊ नये मुलींबरोबर. तर त्यासाठी त्यांनी थोडं पाऊल उचलायला पाहिजे. मावशींच्या म्हणण्यानुसार संचितानं जर याबाबत आधीच घरी सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी पावलं उचलू शकलो असतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे संचिताच्या वडिलांनीही भावनिक प्रतिक्रिया देताना आपल्या मुलीवर कामाच्या ठिकाणी सतत मानसिक दबाव असल्याचा आरोप केलाय. काही आर्थिक व्यवहार किंवा इतर कारणांमुळे तिचा मानसिक छळ होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. अपसेट असायचीच. तिनं सांगितलं नाही फक्त आम्हाला बस एवढंच. तर ती अपसेट असायची. म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती. हे आमच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून थोडी चूक झाली समजायचं का बा तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो. ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहित नव्हतं का बा या टोकाला जाईल. की कामासंदर्भात तिला काम होतं चांगलं तरी ती डिप्रेशन मध्ये असावी असं ती काही चर्चा किंवा नेमकं कारण काय? चर्चा केली नाही पण ती टॉर्चर होत होती. तिला कुणी ना कुणी पैशाचं म्हणा काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. कुठल्याही बाबतीत होतच होतं. म्हणजे ते आता मी स्पष्ट होईलच ते मागं पुढं पण निश्चित होत होतं. प्रशासन मागणी एकच का माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पुरी काय आणि भारतातल्या मुली काय सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला. भारतातल्या मुलींना माझ्या एका मुलीला नाही सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. दरम्यान संचिताची सहकलाकार जसिकानेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. तिच्या म्हणण्यानुसार संचिता अत्यंत गंभीर, सकारात्मक आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी व्यक्ती होती. आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था। संचिता बहुत ही स्ट्रांग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई थी। आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया।
क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी। आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना ही उसने किसी को बताया भी नहीं। इंसान क्या, आपके दिमाग में कुछ चल रहा होता है, आप बताते हो तो एक दोस्त होने के नाते बात कर लेता है, समझाता है, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया। आई डोंट थिंक सो, उसको ऐसा नहीं करना चाहिए था, क्योंकि उसका उसकी छोटी बहन है, उसकी मम्मी, उसके पापा, घर वालों को तो उनका तो लॉस हुआ ना। आई डोंट थिंक सो ऐसा कुछ लॉजिक है इसमें, बट या एक वर्क सिस्टम जो है आई थिंक वो इम्प्रूव होना चाहिए इंडस्ट्री में। संचिता उगलेच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू असून कुटुंबियांनी केलेल्या आरोपांचीही पडताळणी केली जाते. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा, कामाच्या वातावरणाचा आणि तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.